साहेब मी म्हणाल नव्हतो हा आशिष फ्रॉड आहे म्हणून, पण साहेब तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही साहेब. तुम्ही सिनेमे बघता? नाही हो हो. कुठले बघता? बाल भीम, बाल हनुमान, जय श्री गणेशा, जय. सिनेमे का बघता? अहो या एका तरी सिनेमात कोर्ट सीन आहे का? कोर्ट सीन नाही. ज्यामध्ये न्यायाधीश म्हणतात सबूत चाहिए, सबूत चाहिए. तुम्ही सबूत दिला होता म्हणून चुकलं साहेब. माझं काय चुकलं? हा सिनेमा बघा जी. त्यात 12 ते 15 वेळा जज म्हणतात पुरावा कुठे आहे, पुरावा कुठे आहे, पुरावा कुठे आहे. कसं काय चाललंय? एकदम व्यवस्थित ना? जेवढी लायकी तेवढेच बोलावे माणसाने, अन्यथा महागात पडते असे जाणकारांचे म्हणणे आहे. अपडेट नाही, सध्या काहीच अपडेट्स नाही आहेत. ऍक्च्युली काम थांबवलंय सध्या. कारण का? कारण सत्यजित पुण्याला गेलाय. त्याने मंजिरीसाठी नवस बोलला होता. तोच खेड्याला पुण्याला पायी गेलाय. बाय वॉकिंग. लोनली लोनली. वाय वाय? हो साहेब, त्याच्या बायकोचं प्रकरण. त्याची बायको हॉस्पिटलला आहे नाही का? हो हा येस येस. बुके बुके ये. हा येस येस येस. साहेब मी काय म्हणतो, या सत्यजितला रस्त्यात गाठून मारून पुरून टाकूया. म्हणजे ना रहेगी बात ना बजेगी बासरी. तुमचं खरोखरच चिंतन कमी पडतं. तुम्ही काय करा, जास्तीत जास्त हिंदी सिनेमे बघा आणि तुम्ही जास्तीत जास्त मराठी व्यावसायिक नाटकं बघा, विशेषतः संगीत नाटके. तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुम्हाला सुचायला लागेल. वदा जाऊ कुणाला शरणा, वदा जाऊ कुणाला शरणा, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे, असं मुधोळकर म्हणणार. मंजिरी, अगं इथे असं बसून राहून काही साध्य होणार आहे का? तू जा ना, तुझ्या बेडरूम मध्ये आराम कर ना. मी चारू माणसांशी बोलते आणि त्यांना विचारत आहे त्यांना काही माहिती आहे का. नाही आहे. मी थांबते इथे ऐकायला. मला कळत नाहीये सुहास आणि प्रियामध्ये असं नेमकं काय झालंय आता. असा काय प्रॉब्लेम झालाय की प्रिया लग्नाबद्दल काही बोलायलाच तयार नाही. एरवी ते दोघं फिरायला जातात, खरेदी करायला बाहेर जातात, मग अचानक असा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तुम्हाला सांगते आई, गेल्या 2-3 दिवसात हा प्रॉब्लेम झाला असणार. कारण मी सुहासला फोन करते, सुहास फोन सुद्धा उचलत नाही माझा. काय आता बघूया, आपण वंसांना विचारून बघूया त्यांना काही माहिती आहे का. त्यांच्याजवळ प्रिया नक्की बोलली असणार. वहिनी, तू बोलवलीस मला? हो. काय काम होतं? हो, म्हणजे विचारायचं होतं की प्रियाचं आणि तुमचं काही बोलणं झालंय का. म्हणजे ती तुम्हाला काही बोलली आहे का, काय झालंय काय तिला सध्या, काही कळतच नाही आम्हाला. कशाबद्दल? अहो म्हणजे असं प्रिया सहज बोलता बोलता तुमच्याशी बोलून गेली असा तिच्याबद्दल आणि सुहास बद्दल. कारण मी तिच्याशी बोलताना लग्नाचा विषय काढला तर काहीतरी भलतीच उत्तरं द्यायला लागली ती मला. मला म्हणाली सत्यजितला सगळं माहिती आहे. काय माहिती आहे सत्यजितला? तुमच्याशी काही बोलणं झालंय का तिचं? आत्या, मी एक अट घातली आहे सत्यजितला. मी त्याच्याकडे एक रात्र मागितली आणि त्या बदल्यात मी सुहासशी लग्न करायला तयार आहे. सांगा ना मनसा. प्रिया बोलली का तुम्हाला काही? नाही, काय बी बोलली नाही. म्हणजे ती याविषयी माझ्याशी कशाला बोलेल ना. अहो असं नाही. काय तुम्ही आणि प्रिया एकमेकांच्या अगदी घट्ट मैत्रिणी आहात. या घरामध्ये तुम्ही तिला सर्वात जास्त जवळच्या आहात. काय होतं, कधी कधी एखादी गोष्ट आपण घरच्यांशी नाही बोलू शकत, पण आपल्या जवळच्या माणसांशी बोलून जातो. म्हणून म्हटलं की तसं प्रिया तुम्हाला काही बोलली आहे का? वहिनी, तुला सांगितलं ना बघ, प्रिया या विषयी माझ्याशी काय बी बोलली नाही. आणि असं बी ती बोलली आहे ना बघ की सत्याला समजा ठाव आहे म्हणून.
मग तो आल्यावर सांगेल की आपल्याला. आणि नाही सांगितलं तर मी स्वतः विचारीन त्याला. नको, सत्यजित आला की मी स्वतः बोलून घेईन त्याच्याशी. तुम्ही नका बाई त्याच्याशी बोलायला जाऊ. तो परत तुमच्यावर चिडणार, तुमचा अपमान करणार. नकोच ते. वहिनी, म्या म्हणलं ना व, म्या विचारीन. माझा अपमान केला तर मी ऐकून घे. पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं तुझ्या डोसक्याला कमी व्याप आहेत का, तर आणखीन एक व्याप वाढून घेते या. काळजी घे स्वतःची. वहिनी, आणखीन ये. बाकीच्या लोकांना सांग, इथं बसून डोसकं खपवून घेऊ नका. आपल्या खोली जाऊन आराम करा. तो महत्वाचा आहे. नाहीतर सत्यजित येईल आणि 4 शब्द आम्हालाच ऐकवेल. आणि वहिनी, या घरात मी पण आहे. काय लागलं सवरलं, दुखलं खुपलं, रातच्याला त्रास झाला तर मला बी सांगा. मी हाय या घरात. काय अहो शूरवीर, किती वेळ जातो यात. लवकरात लवकर तुमचा तो मास्टर प्लॅन अंमलात आणा. रिझल्ट द्या. नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माझी काहीच हरकत नाहीये. पण प्रॉब्लेम असा आहे ना की सत्यजित अजून पुण्याहून कोल्हापुरात आलेलं नाही. उद्या पोहोचणार. उद्या सकाळी मुधोळकर कोल्हापुरात पोहोचणार. नंतरचा दिवस त्याला आराम करू द्या. त्यानंतरच्या दिवशी आप्त स्वकीयांना प्रसाद वाटण्यासाठी मुधोळकर बाहेर पडला की मास्टर प्लॅन अंमलात आणा. उरकून टाका कार्यभाग. एक पर्सनल आनंद आहे तुम्हाला सांग. 8 दिवसात मनसोक्त नाचलो नाही हो. नाचलो नाही मनापासून. तुम्ही नाचा. मी असं तुम्ही नाचा. दादासाहेब पण नाचा हो. येतय नाचता. नाही. म्हणून म्हणतो लवकरात लवकर कार्यक्रम उरकाव. आणि आठवा, 2 पायाचे 1.5 पायावर कसे आलो होतात ते. ठीक आहे. अजय, अक्षवंत. काय कुणाची वाट बघत उभारली होती तिथं संध्याकाळी? माझी म्हातारीची मस्करी करतोस बर? अरे तुझीच वाट बघत होती. माझी? म्या कुठे जाणार होतो? डायरेक्ट घरलाच येणार. कुठं मधल्या स्टेशनवर हरवणार होतो म्या? पुर मला सांग, देवदर्शन कसं झालं? एकदम झकास. तुझ्या देवाला सांगून आलो, माझ्या म्हातारीला खूप मोठं आयुष्य दे. कशा पायी? तुझ्या बरोबर भांडायला वैर? मग अजून कशा पाहिजे? चल चल, जमला असतील ना व? हे काय र? अरे वाना कुठं गेला तुझ्या? जाताना अनवाणी जाशील असा नवस बोलला होता, येताना नाही. काय झालं आजी? माझ्या या बॅगेमध्ये आहे ना सुख लय झालं, लय जड. म्हटलं तर एवढं सुख आहे तर वाटून टाकू. वाटून आलो. छान लेकरूचे माझ. कधी कधी ना लई गुन्ही बाळासारखा वागतोच बघ. मग तुझाच नातू आहे. अरे इथे बसू नका, चला शाले वाट बघते कवाची. चल पाय दुखतात, ते कडेवर उचलून घे ना जरा. चल आता, मस्करी करू नकच माझी. चल शाले.
थांब रे. अगं, आजी, अरे जाऊ दे ना. थांब. ये. चल जायचं? वय. गणपती बाप्पा अरे मोरया. हा 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 टाकला ग बिचारा. छान. तू मला सांग, तू कशी आहेस आई? तुझ्याशिवाय कशी असणार? अरे तू गेल्यापासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. 2 दिवसात खूप वाळलास रे. आई, मी जसा गेलो होतो तसाच आलोय. आता तू आई आहेस ना माझी, मग तुला असंच वाटत. त्याच्यासाठी आईचं काळीज लागतं. तू बाबा होणारच ना, समजेल तुला. लहानपणी कसं तुला काही सांगायचं असलं, बोलायचं असलं तू धावत माझ्याकडे यायचं. शाळेतल्या गोष्टी सांगायचा, कामावरच्या सांगायचा. एका काळानंतर ना आई ही मुलाची गरज नाही, सवय होऊन जाते. तू नव्हतास ना इथे, जीव थाऱ्यावर नव्हता बघ माझा. मंजिरीची समजूत घालायचे मी, पण त्याच वेळेला स्वतःला सुद्धा समजावत होते. आता तुझा फोन आला ना तेव्हा जीवात जीव आला माझा, माहितीये. आणि आता मी ऐकणार नाही तुझं काही. 2 दिवस अजिबात ऑफिसला जायचं नाही, फक्त आराम करायचा, कळलं? जे काही असेल ते विहंग बघून घे. आई, इतके दिवस तो एकटाच लढतोय ना, मला जावं लागणार आणि खूप कामं तुंबलेत ऑफिसमध्ये. अगं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी मला पार्टी घ्यायची विहंगकडनं. सत्या, एवढं तरी ऐक ना रे माझं. तू गप ग शाले. आता अशीच भांडत बसणार आहेस का? जा पानं घे जा. आणि हो सत्या, तुझ्या आवडीचा समदा स्वयंपाक केलाय म्या चौथाच्या हातानं. वा, चला. कशाला जा, वाडाय घे पानं पटापट जा. बोल ना. गोष्टी मनात ठेवल्यास ना तर त्रास होईल तुला. बोल. तुला कसं कळलं मला तुझ्याशी बोलायचंय ते? आत्या 3 वर्षापासून राहते या घरात, पण 30 वर्षापासून तुला ओळखते असं नातं आहे आपल्यात. एवढं नाही कळणार मला. आता तूच इशे काढलास म्हणून बरं. प्रिया माझं आहे, तू लगीन करून टाकते सुहासशी. काय? शी, बघ हरले मी तुझ्यामुळे. हे बघ, ते गेमचं राहू दे, पण म्या काय सांगितलं ते ऐकलंच ना तू? ऐकलं मी, पण मला पटलं नाही. का ग? प्रेम आटलं का माझ्यावरचं? शेवटी बदललीच ना तुझी बाजू. हे बघ, आता इतंडवाद घालू नकस. आणि काय खूळ घेतलेस ग डोक्यात? तू समजतेस ना तसं काय बी नाही. तसंच आहे आत्या. असं गोड गोड बोलून माझी समजूत काढू नकोस. हे असले समजुतीचे सल्ले मी खूप घेतलेत आज. नुकसानच झालं फक्त. त्यामुळे पुढच्या वेळी हे सल्ले ना तुझ्याकडेच ठेव. हे बघ प्रिया, जरा विचारानं वा. आणि काय करू? स्वतःचं नुकसान करून घेऊ का ग आत्या? आता तुला ती मंजिरी जवळची वाटायला लागली ना? नाही तसं असेल तर सांग ना एकदा स्पष्टपणे, म्हणजे माझ्या तरी मनात गोंधळ उडणार नाही की तू नक्की कोणाच्या बाजूने आहे, माझ्या का त्या मंजिरीच्या. प्रिया प्रिया ऐक तर. मावशी,
मावशी काय ग ह्या वेळेला तू इथे काही काम आहे का? काही काम नव्हतं. मला झोप येत नव्हती म्हणून इकडे आले. पण तुला काय झालं? तू अशी इथे एकटीच का बसली? कसला विचार करतेस? काही नाही. खोटं बोलू नको. तू माझ्या मगाच्या बोलण्याबद्दल विचार करतेस ना? मावशी हे बघ, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की मी जे काही बोलले ना ते तू नीट समजून घे. म्हणजे माझं लग्न कधी करायचं, कसं करायचं, हे सगळं ना सत्यजित तुला नीट सांगू शकेल. मला काही माहिती नाही. म्हणजे खरं तर मी त्या गोष्टीवर विचार करतच नव्हते. मला थोडी वेगळीच काळजी आहे. कसली काळजी? मावशी अगं सांगतेस ना? मी 2-3 दिवसापूर्वी जोगळेकर गुरुजींशी बोलले. म्हणजे मीच त्यांना बोलवून घेतलं होतं घरी. त्या दोघांची आणखी किती परीक्षा घेणारे परमेश्वर त्याचं त्याला माहिती. अशी कोण व्यक्ती आहे जी त्या दोघांच्या सुखाच्या आड येऊ पाहते? लहान तोंडी मोठा घास घेते असं वाटेल तुला कदाचित, पण तुला असं काळजी करताना बघू शकत नाही. म्हणून एक सांगू? काय ग? मावशी म्हणजे ज्योतिषशास्त्रातलं भाकीत हे तर्कशास्त्रावर अवलंबून असतं. आणि माणसाचे तर्क नेहमीच बरोबर असतील असं नाही ना. नाही म्हणजे मला जोगळेकर गुरुजींना चुकीचं ठरवायचं नाही, पण माझा सत्यजित आणि मंजिरीच्या प्रेमावर जास्त विश्वास आहे. त्यांच्या प्रेमाला कधीच कोणाची नजर लागू शकत नाही. त्यामुळे जोगळेकर गुरुजींचं प्रेडिक्शन चुकीचं आहे का बरोबर आहे, मला वाटतं तू याचा विचार कर. तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं बघ. आधार मिळतो मनाला. समजूतदार तुझ्याकडनं शिकले मावशी. तुझ्याशिवाय दुसरं आहे कोण मला? चल जाऊन झोप आता. मी पण जाऊन झोपते. गुड नाईट. मावशी एक विचारू? ही अनघा राजे कोण आहे? नाही म्हणजे त्या दिवशी आपल्या घरी डोहाळ जेवण होतं तेव्हा ती आली होती. नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ना तेव्हा सुद्धा ती सत्यजित बरोबरच होती. आहे कोण ती नक्की? तू आता हा सत्यजित मंजिरीच्या संसाराबद्दल विषय काढलास आणि जोगळेकर गुरुजींचं भाकीत सुद्धा सांगितलं. म्हणून माझ्या मनात एक प्रश्न आला तो मी तुला विचारला. मावशी मी तुला काहीतरी विचारलं. हा ती अनघा राजे सत्यजितची बिझनेस क्लायंट आहे. ओके. मी जाते झोपायला. पण सत्यजित आपल्या प्रत्येक बिझनेस क्लायंटला घरी बोलवत नाही ना? जाऊ दे मावशी, सोड ना. मला आपलं मनात प्रश्न आला म्हणून मी विचारून टाकले. पण तू नको विचार करू. तू जाऊन शांतपणे झोप. गुड नाईट.